नमस्कार दोस्तांनो, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय छोट्या पगारातही थोड्या पगारातही बचत कशी करायची याच्यावर. आज तुम्हाला मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे. एक रामू नावाचा माणूस होता. त्याला पैसे वाचायची बिलकुल सवयच नव्हती. त्याला घरचे सगळेजण म्हणायचे, अरे तू थोडेसे पैसे मागं ठेवत जा, पुढं भविष्यात कसली वेळ येईल कसली नाही का कोणी सांगता येत नाही. तर तो म्हणायचा की एवढा माझा 15,000 रुपये पगार आहे आणि ह्याच्यात मी काय बचत करू, असं म्हणून ते दरवेळेस ही गोष्ट टाळायचा. एक दिवस काय झालं, तो असाच आपल्या घरातल्या गच्चीवर बसला होता तर आणि त्याची नजर खाली चहाची टपरीवर पडली. तर तिथला तो चहाचा टपरीवाला 10-10 रुपये रोज बाजूला ठेवायचा. मग त्याला कळालं की ह्याचं एवढं छोटा व्यवसाय असताना सुद्धा बचत करतोय, तर आपण पण करायला पाहिजे. मग त्यांनी बचत सुरुवात कशी करायची. तर मग आता रामूनी पण ठरवलं की नाही का आता आपण ह्या महिन्यापासून पैशाची बचत चालू करायची. मग त्यांनी काय केलं, ज्या दिवशी त्याचा पगार झाला त्या दिवशीच 1,500 रुपये बाजूला ठेवले आणि बाकीचे त्याच्या खर्चाला ठेवले. असं त्यांनी 3 महिने कंटिन्यू केलं. तर त्याच्या बँकमध्ये 4,500 रुपये राहिले. एवढे पैसे त्याच्याकडे उरलेच नव्हते. मग त्याला एक गोष्ट कळाली की सवय लागते. त्यांनी अनावश्यक खर्च टाळले, हे केलं आणि बचत करायची सवय चालू ठेवली. आणि मग त्याला 4,500 रुपये कळाल्यानंतर ना त्यांनी दर महिन्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून 1,000 रुपयाची SIP चालू केली. पण ही गोष्ट रामूसाठी नव्हती, तर ही सगळ्यांवर लागू होती. फालतू खर्च टाळे किंवा अनावश्यक गरज नसताना खर्च टाळे तर बचत होती. आणि बचतीची सवय लावावी लागते कधी पण. बचत ही एक चांगली गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने हे केली पाहिजे. पण त्याच्यासाठी काय पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे, मनावर ताबा पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की नक्कीच तुम्हाला नाही का भविष्यात तुमच्याकडे भरपूर पैसा राहील. त्यामुळे तुम्ही पण आयुष्यामध्ये बचत करा आणि इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या भागात.